शांतिदूत महाविहार गोंडखैरी येथे वर्षावास समापन समारोह संपन्न झाला। आपण बघत आहात BS4 न्यूज यूट्यूब चॅनलवर। प्रतिनिधी संजय खांडेकर धामणा लिंगा यांची रिपोर्ट। नागपूर ते अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील गोंडखैरी येथील शांतिदूत महाविहार रघुनाथ जोडापे परिसर आवटा बायपास वडधामणा नागपूर येथे रविवार दिनांक 2 नोव्हेंबर रोजी संपन्न झाला। संघमित्रा ध्यान साधना प्रशिक्षण व बहुउद्देशीय संस्था प्रणीत शांतिदूत महाविहाराचे संस्थापक भदंत कौंडिण्य स्थवीर यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। रविवारी सकाळी 9:30 वाजता भिक्षू व भिक्षुणी संघाचे आगमन व स्वागत झाले। सकाळी 10 वाजता आदरणीय पूज्य भिक्खू संघाच्या उपस्थितीत धम्म ध्वजारोहण व समता सैनिक दलाचे सैनिक भगवान मेहरे यांच्या नेतृत्वाखाली नागपूर जिल्हा महिला अध्यक्ष सुजाता डबरासे यांच्या समता सैनिक महिला दलांनी मानवंदना दिली। बुद्धवंदना आणि सुत्तपठणानंतर सकाळी 11 ते 11:30 वाजता आदरणीय पूज्य भिक्खू संघास भोजन दान तर दुपारी 12:15 ते 12:50 वाजता उपासक व उपासिका तसेच सर्व उपस्थितांना भोजन दान करण्यात आले। दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत धम्मपीठावर भिक्खू संघास संघदान चिवर दान करण्यात आले व धम्मपीठावर भिक्खू संघाची धम्मदेसना झाली। शांतिदूत महाविहार गोंडखैरी येथे भदंत कौंडिण्य स्थवीर, भिक्षू धम्मपंथ थेरो, भिक्षू धम्मप्रिय, भिक्षू धम्मरस यांनी वर्षावास करत बुद्ध धम्माचा प्रसार व प्रचार करत धम्मसेवा केली। त्याच निमित्ताने या समारोपीय कार्यक्रम घेण्यात आला। भदंत संघानंद महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या धम्मदेसना कार्यक्रमास धम्मपीठावर भदंत कौंडिण्य स्थवीर, भदंत धम्मसेन महाथेरो, भदंत शिलरक्षित महाथेरो, भदंत शिलपंथ महास्थवीर, भिक्षू सुमनो थेरो, भदंत अनुरुद्ध थेरो, भदंत धम्मरक्षित थेरो, भदंत धम्मघोष थेरो, भिक्षू संघानंद थेरो बेसा आणि भिक्षू संघ उपस्थित होते। यावेळी अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले भदंत संघानंद महाथेरो यांनी उपस्थित असलेल्या उपासक व उपासिका यांना धम्मदेसना देताना सद्य स्थितीत असलेला बौद्ध धम्म व उपासक व उपासिकेचे कर्तव्य यावर आधारित धम्मदेसना दिली। बुद्धाचे विचारच ह्या देशाला तारक असल्याचे सांगितले। या कार्यक्रमास नागपूर जिल्ह्यातील उपासक व उपासिका तसेच महाराष्ट्र राज्य व इतर राज्यातून सुद्धा असंख्य बौद्ध उपासक व उपासिका उपस्थित राहून भिक्षू संघाच्या देशनेचा, भोजनाचा व प्रसिद्ध बुद्ध भीम गीतांचा लाभ घेतला। यावेळी प्रसिद्ध भीम बुद्ध गीत गायक प्राध्यापक विलास डांगे आणि संचाचा बहारदार कार्यक्रम घेण्यात आला होता। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धम्मसेवेत असलेले उपासक यादवराव जोडापे, ज्ञानेश्वर जोडापे, मोहन जोडापे, सरिता मोरेश्वर जोडापे, गणपतजी तभाणे, बाबा मानवटकर, दिनेश शेवाळे, भगवान मेहरे, प्रेम जिभे, सुधाकर मेहरे, रमेश गजभिये, जनार्दन सहारे, संघपाल भांगे, संजय खांडेकर, अरुण देवकांत, दादासो माने, अमर माने, रमेश कांबळे, निलेश जोडापे, प्रणय सूर्यवंशी, लता नाईक यांनी सहकार्य केले। कार्यक्रमाचे विनंत डॉक्टर B.S. मेश्राम, L.B. सोनवणे, मंदा V. जोडापे, सत्यभामा मेश्राम, इंदू सूर्यवंशी, कला पाटील, माया मेश्राम, संदीप मोदक, मुकुंद जोडापे, मनोहर दुपारे, मनोरमा सनकाळे, प्रभा गुरुभेले, संघमित्रा ध्यान साधना प्रशिक्षण बहुउद्देशीय संस्था गोंडखैरी यांनी कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले। यावेळी कार्यक्रमाचे मुख्य आयोजक शांतिदूत महाविहाराचे संस्थापक अध्यक्ष भदंत कौंडिण्य स्थवीर यांना कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत प्रतिनिधी संजय खांडेकर यांनी विचारले असता त्यांनी काय सांगितले बघा। प्रतिनिधी संजय खांडेकर व कॅमेरामॅन विनोद मोरे। शरणकर मुरजी पंतजींना डांगे मॅडम बघत आहात BS4 यूट्यूब चॅनल। हे चॅनल घेऊन येते नियमित सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि इतर बातम्या। तर आज गोंडखैरी येथील शांतिदूत महाविहारामध्ये वर्षावास समापनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे आणि या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजक म्हणा भदंत कौंडिण्य थेरो या ठिकाणी आपल्याला लाभले आहेत। ते कार्यक्रम भदंत कौंडिण्य महाथेरो या ठिकाणी आपल्याला लाभले आहे। तेव्हा या कार्यक्रमाविषयी आपल्याला माहिती देतील वंदा मी म्हणतो। आपण या कार्यक्रमाची आणि सर या नियोजनाबाबत आपण काय परिकल्पना ठेवली होती? हा दरवर्षी कार्यक्रम होतो नोव्हेंबरच्या पहिल्या रविवारी आणि 2004-05 पासून हे कार्यक्रम इथे होतो। गेले 20-22 वर्षापासून हे कार्यक्रम होतो। इथे जंगलामध्ये काहीच नव्हतं, तर आम्ही वर्षावासाच्या समारंभाच्या निमित्ताने इथे येतात। इथं महिन्याला प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी कार्यक्रम होतात।
प्रत्येक पौर्णिमेला ब्रह्मदेशना आणि ध्यान साधना करण्याचे कार्यक्रम होतात आणि वर्षावासामध्ये शेवटच्या नोव्हेंबरच्या पहिल्या रविवारी हा कार्यक्रम होता आणि सर्व बऱ्याच गावातून आणि बाहेरगावातून सुद्धा उपासिका बऱ्याच संख्येने येतात आणि भिक्खू संघसुद्धा या ठिकाणी ब्रह्मदेशना देऊन उपासिकांना उपकृत करतात आणि सगळा हा कार्यक्रम धम्मदानावर चालतो, लोकवर्गतीत चालतो। या ठिकाणी कुठल्याही राजकीय किंवा शासकीय मदत नाही, फक्त सगळ्या धर्मदानातून हा कार्यक्रम चालतो लोकवर्गती। आतापर्यंत या महावीराचे किती काम झालं म्हणते? आतापर्यंत 60-70 लाखाच्या पेक्षा जास्त झालं काम। आता आपला धम्म झाला तयार। पहिले धम्मानंतर आता राहण्याची लोकांची निवासाची व्यवस्था झालेली आहे, बाथरूम आहेत, फक्त आता किचनची सोय करायची आहे। किचन झाल्याबरोबर तिथे उपासना ध्यानसाधना शिबिर 10 दिवसीय निवासी शिबिर होणार आहे लगेचच आणि सगळं आपल्या उपासकांचं धर्मदान होणार आहे। जेवढ्या लवकर उपासिका धर्मदान करतील तेवढ्या लवकर ते उपासना शिबिर होतात। मार्च महिन्यापर्यंत तरी व्हायला पाहिजे आपल्या योगदानानुसार। 2024 मार्च महिन्यापर्यंत पहिलं एक शिबिर तरी व्हायला पाहिजे आणि पहिलं शिबिरच भिक्खू संघाचं इथे पहिलं शिबिर होणार आहे, उपासना साधना शिबिर आणि उपासिकांचे शिबिरसुद्धा इथे घेतल्या जाते आणि अनेक मुलांचे धर्मसाधना शिबिरसुद्धा होते आणि समाजाला या ठिकाणी दिशा मिळेल आणि घराघरात आमची समृद्धी यासाठी आमचे आणि देविकाताई मेश्राम यांनी या गीतावर 200 रुपयाचं धम्मदान दिलं आहे। कोणी टाळ्या वाजवेल का जरा यांच्यासाठी? आणि या गाण्याला त्यांनी लिहिलं, आपल्या हाताने पेनाने लिहिलं, वन्स मोर गाणं झालं पाहिजे म्हणतात। तर ज्यांना वाटते वन्स मोर झालं त्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत। सोबतच मैनाबाई नारनवरे आणि शिबिर एप्रिल मे महिन्यामध्ये मनोरमाबाई नारनवरे, बिंदुताई बेलेकर, भीमराव वासनिक, विठाबाई जन्मंजू आठवाबाई, सरस्वताबाई सोनटक्के यांच्यातर्फे 100 रुपयाचं धम्मदान प्राप्त झाले। त्याचप्रकारे संगदिना आनंद नवनागेजी, भाग्यश्री रवींद्र पाटील, भीमरत्न बुद्धविहार मिलिंद नगर खामलातर्फे 100 रुपयाचं धम्मदान प्राप्त झाले। सुनील हार कुठे ठेवले? आहे ना मोठे हार सुनील मोठे हार स्टेजवर ठेवलेली सतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा साधू साधू यमहं वदामि तं वदेथ। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। शरणं गच्छामि शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं
आदाय पटिगन्नातो उत्तमं सत्यंपि अधिवासेतो नो भन्ते भोजनं परिकम्पितं अनुकम्पं उपादाय पटिगन्नातो उत्तमं पटिसंकायोनिसो पिण्डपातं पटिसेवामि नेवदवाय नमदाय नमन्दनाय न विभुत्सनाय यावदेव इमस्सपनाय वें सुप्रतिया ब्रह्मचर्यानुगाय यात्रा च मे भविष्यति अनवद्यता च पासु विहारो